आणि अंगुलीमालाची गोष्ट सेम आहे. अंगुलीमाल म्हटला 99 मारल्यानंतर म्हटला हा तर 100वा आहे. समोर बुद्ध होता. तो नाही मला लोक म्हणाले नाही हा अंगुलीमाल तुम्हाला मारून टाकेल. मारलं तर मारलं, मला मारून टाकलं, काही नाही म्हटलं. जसं नारद म्हणाला तसंच हा पण म्हणाला. झालं काय, मला मार त्याच्याबद्दल काही नाही. गौतम बुद्ध म्हणाले एक काम कर, फांदी तोडली. तोडणं सोपं आहे. आता जोड परत. जोडता येईल का? नाही जोडता येईल. मला मारलं काय मिळणार, मला जिवंत करता येईल का परत? नाही करता. अरे मग जर मारणं सोपं आहे, जिवंत करणं सोपं नसेल तर तुम्ही कशाला करतो? हे जे आहे हे मग जो जे वांछित तो ते लाहोय कधी होईल? ज्या वेळेस वाल्मिकी, ज्या वेळेस अंगुलीमालाचा, ज्या वेळेस त्याच्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाची जाणीव होईल. हे जे आहे म्हणून माऊली म्हणतात जो जे वांछित तो ते लाहो. अवघड नाही. 100% या स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामनाच कमी होतात, तुमच्या वासनाच कमी होतात, तुमच्या इंद्रियाला लागलेली चोचलेच कमी होतात. तुम्हाला असं वाटणारच नाही की नाही काय येऊ द्या, चला काय असेल ते येऊ द्या, असं नाही होणार. कारण तुमची बुद्धी शुद्ध झालेली आहे, तुमचे आचरण शुद्ध झालेलं आहे. तुमच्या अंतःकरणामुळे, मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा ज्ञानाचा उदय झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं मागणंच चांगलं राहील. व जे मागणं चांगलं राहील त्या मागण्याला जो जे वांछील तो ते लाहो असं जर माऊली सांगत असेल, आणि ही मागणी डायरेक्ट नाही आहे, ही इनडायरेक्ट आहे. मागणी मागतात ते कोणाकडे मागताय? हे निवृत्तीनाथाकडे मागतायत, सद्गुरूकडे मागतायत की बाबांनो यांना द्या, मी मध्यस्थ आहे, मी मीडिया आहे, मी कॅटॅलिस्ट आहे, यांचं हे सगळं करा. तर मग ते आपोआप होईल, त्याला काही वेगळं करावं लागणार नाही. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. वर्षत सकल मंगली, मांगल्य सकळ सगळ्यांमध्ये. बघा काय होईल, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे परिवर्तन आहे. हे जे दुरित आहे, हे जे खलं आहे त्यांची चर्चा चालली आहे ना. ह्या खलांचं एकदा सगळं निर्माण अज्ञान दूर झालं, ते एकदा ईश्वरनिष्ठ झाले, ते एकदा ईश्वर स्वरूप झाले, ते एकदा जीवस्वरूपाच्या ज्ञानाला अनुभूतीला प्राप्त झाले. अशा वेळी ते जे आहे ते सगळे वर्षत सकळ मंगळी, त्यांच्या या जीवाचा याच्यावर सगळ्यांच्या मध्ये बरं का 100%, 99.99, 24 कॅरेट 23 कॅरेट नाही, भेसळ नाही. म्हणून वर्षत सकल मंगळी, सगळ्यांच्या मध्ये ईश्वरनिष्ठा तयार व्हावी, सर्वांच्या मध्ये ईश्वरनिष्ठता निर्माण व्हावी, सर्वांच्या मध्ये सर्व ईश्वरनिष्ठ व्हावे. आणि 1, 2, 3, 4, 5, 6 एवढी ईश्वरनिष्ठ होऊन चालणार नाही. समूहाच्या समूह ईश्वरनिष्ठ, ग्रुपच्या ग्रुप ईश्वरनिष्ठ व्हावे, इलाख्याचे इलाखे ईश्वरनिष्ठ व्हावे. म्हणून मांदियाळी आहे. मांदियाळी ही कम्युनिटिव्ह आहे, मांदियाळी हा सामूहिक आहे, मांदियाळी हे समूह आहे. सगळ्यांना, वैयक्तिक नाही. एकच दुरीत झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला नाही चालणार. सगळ्या वाल्य असतील तर सगळे वाल्मिकी तयार व्हायला, सगळे अंगुलीमाल असतील तर त्याच्या रूपांतर सगळ्यांचं बुद्धामध्ये व्हायला. म्हणून ईश्वर निष्ठांची मांदियाळी शब्द आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो. बघा बरं, या भूमंडळामध्ये, या पृथ्वीमध्ये, या जी काही सृष्टी आहे, त्या सृष्टीमध्ये ही जलद सृष्टी आहे, त्यांच्यामध्ये हे सगळे जे आहेत ना ते अनवरत. अनवरत म्हणजे काय? अनवरत म्हणजे सत्य.
सतत यांच्यामध्ये ही भूत प्राणीमात्र अशा प्रकारे तयार होतं आणि ते एकमेकांना भेटावं. आणि हे एकमेकाला भेटल्यानंतर काय होईल? काय होईल? एकमेकाला भेटल्यानंतर चुकून समजा मी आणि फणसाळकर भेटलो आणि आम्ही दोघं शुद्ध झालो होतो काल, काय, परंतु आज फणसाळकर भेटले. फणसाळकर पण आता काय करायचं? आज थोडंसं आता बाद झालं, देव बाद झालं, आज आपण ना थोडंसं सिगरेट प्यायला जाऊ. म्हणून हे अनवरत भूमंडळी भेटतो भूताची आहे ना, ते कायम भेटले पाहिजे. सत्संग हा कायम व्हायला पाहिजे. 2 दिवसाचा नाही चालणार, 3 दिवसाचा नाही चालणार, 24x7 व्हायला पाहिजे. तरच हे राहील ना. नाही तर आपलं स्मशान वैराग्य आहे आपल्याकडं. स्मशान वैराग्य शब्द माहिती आहे ना आपल्याकडे? काय स्मशान वैराग्य आहे. म्हणजे स्मशानात गेलो तर सगळे आपल्या काय रे देवा कसं झालं, कसं गेला, काल तू चांगला बोलत होता ना, काही खरं नाही हो, काही खरं नाही, आपलंही काही खरं नाही, आपणही उद्या जाऊ शकतो, काही सांगता येत नाही. म्हणजे सगळे गप्पा मारतात. मारल्यानंतर हे संपलं, हे वाक्य संपलं, मग तुझी आज किती सोयाबीन झालं रे? काय भाव पडला? 6,500 कमी झाला, मागच्या वर्षी 8,000. हे चालू झालं. आणि बाहेर इकडे आल्यानंतर, इकडे घरी आल्यानंतर आलो इकडून दुकान स्मशानात, आलो इकडून तुम्ही त्याचा अंतसंस्कार. घरात आल्यावर अगं आज जरा चांगलं काहीतरी गोड कर. का? हे काय? हे स्मशान वैराग्य आहे. मग हे स्मशान वैराग्यातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर अनवरत ही जी भेटू, हे भूता, हे सगळं कायम राहायला पाहिजे. या प्रक्रियेमधून सत्संगामध्ये कायम गेलं पाहिजे. सत्संग हा 24x7 राहायला पाहिजे. नामाचा जप हा 24x7 वैखरीतून परापर्यंत जाऊन प्रत्येक अवयवाला, प्रत्येक कणाला, प्रत्येक स्पीचीला, प्रत्येक अवयाच्या आनंदी व्हायला पाहिजे. तर ह्याचा उपयोग आहे. नाही तर 2 मिनिटात झालं तर चाललो घरी, उद्या आपण खाऊ काहीतरी, असं नाही चालणार. म्हणून हे भेट तू या अनवर काय सतत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पुरुषांचे. चला शब्द, चला म्हणजे चला नाही, चला म्हणजे तुम्ही कम असं नाही आहे. चला म्हणजे जे अचल आहे ते स्थिर आहे, जे अचल नाही ते चल आहे, ज्याची मुवमेंट होत नाही ते निर्जीव आहे, ज्याची मुवमेंट होते ते सजीव आहे. मग चला, चला म्हणजे आता मार्गक्रमण करा, आता त्या दिशेने चला. कुठल्या दिशेने? चला कल्पतरूंचे आरव. आता कल्पतरू तयार व्हावे. कल्पतरू काय करतो? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, आहे ना अभंग, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगा जोची. माऊलींचाच अभंग आहे ना, माऊलींचाच आहे ना. मग कल्पतरू म्हणजे काय? तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करणारा आहे तो. एक कल्पतरू नाही चालणार, एका कल्पतरू सगळे नाही भागणार. चुकून गोवर्धन उचलला श्रीकृष्णाने आणि अख्खं ते गाव आहे ते गाव गोवर्धनमध्ये आलं, त्या पर्वतामध्ये. ही क्रांती आहे, ही एक सामाजिक क्रांती आहे. काय झालं होतं? काय झालं? पाऊस पडत नव्हता. मग त्यांची पूजा कोणाची केली? इंद्राची. श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे, मान्य आहे, पण श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं इंद्राची पूजा काय करताय? अरे पाऊस तर तुमच्या या गोवर्धन पर्वतामुळे पडतोय, ते ढग अडवतात म्हणून पाऊस पडतोय. गोवर्धनाची पूजा हे जे आहे ना, हा स्वधर्म आहे, याचं नाव स्वधर्म आहे. आचरणात काय राहावं याचं नाव स्वधर्म आहे. मग जरा कल्पतरूंची आरव. कल्पतरू म्हणजे काय? एक कल्पतरू नाही चालणार. 700 मिलियन किती आहे? 700 कोटी लोकसंख्या आहे.
700च्या पुढे गेले असेल, 700 750 काय असेल, आपलेच 140 कोटी झाले. मग एका कल्पतरूने नाही चालणार. हे कल्पतरू कोण आहेत? झाड नाही आहे, हे सत्संगाचे कल्पतरू आहेत, हे सत्कर्माचे कल्पतरू आहेत, हे संतांचे कल्पतरू आहेत, हे महात्म्यांचे कल्पतरू आहेत, हे ज्ञानेश्वर आहेत, हे नामदेव आहेत, हे एकनाथ आहेत, हे संत रामदास आहेत, हे मुक्ताई आहे, नामदेव, सगळे 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 एकनाथ, सगळे 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 सगळ्या संतांची मांदियाळी कल्पतरू आहे. चला कल्पतरूंचे आरो. आरो म्हणजे उद्यान, आरो म्हणजे बगीचा. चेतना चिंतामणीचे गाव हे विशेषण आहे, हे रूपक आहे. चेतना चिंतामणीचे गाव. चला आहे म्हणून चेतना आहे. चला शब्दाचं प्रयोजन आहे म्हणून चेतना शब्दाचं प्रयोजन. चिंतामणी काय करतो?